महालक्ष्मी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज आहे साखरपुडा, जसं की तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बोलली होती। तर आज साखरपुडा आहे आणि आम्ही सगळे निघालो। तर हे बघा इथे जाऊ रुपाली तयार झाले, हे आपण जाऊ बाईच आणि या सासूबाई लागतात नात्याने, हे आपण रेडी होऊन आलेले आहेत। हेअरस्टाईल मस्त गजरे बिजरे लावून। तर चला आणि नाही हो विचारायला कन्फर्म केलेलं बरं असतं अजून, पण त्याच्यामुळं दुसरं काही नाही। मग सांगा ना कशी दिसते मी मग बंद कर, क्या का कॉपीराइट येत आहे। लावली का ते तिथंच राहू दे। आणि इकडे पण सगळी आमची तयारी वगैरे झाली। इकडे बबलूचा हा मित्र आहे, हा आमचा नवरदेव रेडी पोझिशन मध्ये आहे आणि इकडे सगळं बॉक्सची दोरी वगैरे भरून ठेवली, पिशव्या वगैरे सगळं भरून ठेवलेले आहेत। तर आता ह्या सगळ्या गाडीत ठेवायच्या आणि या बायकांना हळदी कुंकू लावायचं राहिले फक्त बॉक्सला, बाकी काही नाही। इकडचं पण सगळं झालंय, आज्या बिज्जा सगळ्या रेडी झालेल्या आहेत। इकडे ह्या आत्या रेडी झाल्यात, आजी रेडी झाल्यात, किचनचं वगैरे सगळं आवरून झालेलं आहे, काही राहिलेलं नाहीये। आता फक्त जाऊन गाडीमध्ये बसायचं। दरवाजे वगैरे लावून घेतलेले, इकडचं सगळं दोरीला हळदी कुंकू लावायचं। तुम्ही दोघे जणी लाव, ते हळदी कुंकू लावणार आहे, हळदी कुंकू पण लिहा। हा आल्या 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 आल्या, मस्त नटली हिरोईन आपली। हो हे साधं सिंपल आहे, साडीत बदल आहे, माझ्यात थोडी बदल आहे का? बारीक प्लीज प्लीज बारीक, मला माहितीये तुझ्यात माझ्यात जेवण आसमानचा बदलले का? ओके ओके कुंकूच लावलं म्हणून तिला कुठे लागलंच नाही की लावून दे की बाई, तसंच असते ग। तुम्ही ना तू नको जायचं तेच सासू आता छान वाटायला लागलं, काहीतरी असल्यासारखं आणि हा प्रोग्रामामध्ये असल्यासारखं वाटायला लागलं। किती जणी लागलंय ग? एक जणीला ना 6 जणी लावलं ना, 6 जणी झाल्या पुरी लावायच केला एकदा। हेअरस्टाईल नंतरच करणार आहे। मम्मी खाते चॉकलेट तुझे छान दिसलं, छान दिसतात का? मस्त मला जाता ह्या गोळ्या घेतल्यात प्रवासामध्ये। जर कोणाला प्रवास वगैरे सुट नाही झाला, कोणाला उलट्या होत असल्या तर या गोळ्या घेतल्या। ते आरसा कशात टाकतात काकी ह्या गोळ्या? का आत्या घ्यायल्यात का पर्स? दिलं मला पण थोडं, मला पिऊ दे आधी होतं का तुला पण? हा हो बस 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 एक तेवढी घ्या, जाऊ तुम्ही खाली। चला गाड्या वगैरे आलेल्या आहेत आणि आता आम्ही ह्या गाडीत बसणार। बाकीच्या बायका तिकडे बसलेल्या गाडी शोभायला त्याच्यात सामान वगैरे ठेवलंय। करतो झालं का म्हणा, झालं का म्हणा, काकूला ते आजीला ते झालं का म्हणा। चला काढा त्यांना काढा।
ह्याच्यात नाही बसायचं का इथे घ्यायची गाडी. पुढं का बसायचं आता गाडी आली पण आणायची काय ती पलीकडली. दाटी होती का बघा. जा आम्ही येतात मागून. चला घ्या. होय होय हो. तर चला निघालोत आम्ही आता. गाडीत बसलात आणि पुढे काही बायका बसल्यात, पाठी बसलात काय. ठीक आहे. त्या गाडीत सगळ्या बायाच येतात. आम्हाला त्याच्यामुळे बसायचं नव्हतं. म्हणून तुम्हाला इकडेच ठेवली ती सेपरेट. ठरविलं होतं की आपल्याला काय त्यांच्या आम्ही सगळ्या त्याच्या दिवशी आम्ही एवढ्या लांबचा प्रवास करून आता पोहोचलो पनवेलमध्ये. हॅलो. हॅलो. बाहेर थांबलेल्या सर्व पाहुण्यापैकी विनंती आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली प्राथमिक उपस्थिती हे या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यासाठी तर आता आम्ही ते हॉलमध्ये बसलोत आणि मेकअप वगैरे झालंय. बबलूचं पण मेकअप वगैरे झालं. सगळं झालं. 10 वेळा तोंड पुसत होता मेकअप केल्यावर. बघ कुठं नाही बघू जास्त पांढरं वाटत. त्याला असं वाटायला की त्याचं तोंड जास्तच पांढरं केलं, पण नाही असं बरोबर झालं. तुला वाटत नाही का? नाही काय काहीच नाही. तुम्हाला दिसतंय का सांगा. अजिबात नाही. आणि सगळं झालं. मी पण हेअरस्टाईल केली आहे आणि लावले थोडंसं. ते पण बिना आरशाची मी हेअरस्टाईल केली आहे. मस्त झालं. अरे
या ठिकाणी सुरुवात होते आहे. सौभाग्यवती कंचनीची सहभागिता आणि अभिराज एका नवीन रुग्णांना या ठिकाणी सुरुवात केक कापून या ठिकाणी करत आहेत. आपल्या सर्वांची प्राथमिक उपस्थिती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. दोन परिवाराच्या रुग्णांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आताच पीएसपी परभणी सेंचुरी या विद्यालयाची धुरा त्यांच्या खात्यावरती आहे. अनेक जणांना पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत. स्वागत करत आहे. समोर बघा. हो तुम्ही इकडे बघा. हो तुम्ही इकडे बघा. मी कशाला बघू. ह्या माझ्या म्हणजे मम्मीच म्हणायचं, कारण जे होणारी जाऊ आहे ना तिची मम्मी आहे. तर सकाळपासून आत्ता भेट झाली, कारण ह्या पण कामात होत्या आणि मी पण तिकडे होते, त्याच्यामुळे भेटच नाही. तर आत्ता झाली आणि इकडे चालू आहे सगळं फोटोशूट वगैरे. आम्ही इकडे थांबलो होतो. जेवायचं भूक लागली. तुम्ही नाही जेवला? आमच्या आजी
आमची आजची आहे काय किती छान दिसायला बघा बरं. हं? होय? कार्यक्रम झालाय, सगळं झालंय. आता फक्त थोडंसं बाकी आहे आणि जेवण पण बाकी आहे. अजून आम्ही जेवलो नाहीत, मी पण नाही, आपण नाही, माहीत नाही जेवलं तर आम्ही दोघे तर अजिबात जेवलेलं नाही. नवरा नवरी पण जेवलेलं नाही. त्यांचं तिकडे फोटोशूट नवरा नवरी गायबच झाले, कुठे गेले? आहेत इथं या कूलरच्या आडबाजूला गेले होते, त्याच्यामध्ये दिसलेच नाहीत. मी म्हणते गायबच झाले. आजी, ह्या मावशी, काकी सगळ्यात जेवायला बसल्यात. ह्या आत्या तिकडे या जेवायला बसल्यात. इकडं माझी मम्मी. काय फोटो काढू? इकडे पण या जेवायला बसल्यात. हा, मला सोडून जेवायला सांगा. मग आता त्याला पण जेवायचं तर कुठं? काकी नाही जेवलेले अजून. काय काय जेवायला? भात, चिवडा, वांग्याची भाजी, वरण, चपाती. काय असलं नसलं तरी चालेल, पण मठ्ठा पाहिजे गरम. मला पण भूक लागली, पण काय करू? बबलूला जेवायचं, अजून काकी जेवायचं. आता मी त्यांना आणत असते जेवायला. फोटो काढण्यासाठी किती शोधलं तुला? दिसलीच नाही इकडं कुठं. मगाशीच या की फोटो काढू. ही आमची मम्मी, म्हणजे हे सुरेखाची आहे मम्मी आहे, म्हणजे माझी पण मम्मी झाली. हे माझं बाकडं दिसायलंय. तर हा आहे व्हिडिओचा पहिला भाग, कारण ब्लॉग खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे पहिला आणि दुसरा भाग असा टाकला. तर कसा वाटला हा नक्कीच सांगा पहिला भाग. ओके.